गुड मॉर्निंग. आज आपण TY BCom या वर्गातील श्रमकल्याण व प्रथा या विषयातील कुटुंब नियोजन व श्रमकल्याण हा घटक अभ्यासणार आहोत. कुटुंब नियोजन आणि श्रमकल्याण या घटकाचा विचार करताना प्रथमतः कुटुंब नियोजन म्हणजे काय या घटकाचा विचार आपण करूयात. भारताची किंवा जगातील इतर काही देशांची लोकसंख्या जी आहे ती अतिशय वेगानं वाढत आहे. भारत त्यामध्ये अग्रस्थानी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु लोकसंख्या वाढल्यामुळं सामाजिक व्यवस्था जी आहे ती बिघडून जात असते. परिणामी कुटुंबाला पुरेसा त्या ठिकाणी ज्याला आपण तो रोजगार मिळत नाही, ते कुटुंब जे आहे त्याचं जीवनमान जे आहे ते योग्य पद्धतीनं राहत नाही किंवा राहणीमानाचा दर्जा जो आहे तो घसरत जात असतो. आणि ती होऊ नये यासाठी लोकसंख्या नियंत्रित राहणं गरजेचं आहे. किंबहुना कुटुंबाची लोकसंख्या जर नियंत्रित राहिली तर त्या कुटुंबाचं राहणीमान किंवा जीवनमान जे आहे ते उंचावू शकतं. आणि ही लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठीचा जो काही एक राबवलेली उपाययोजना त्या ठिकाणी म्हणा किंवा भारत सरकारकडून एक राबवलेला उपक्रम म्हणा, ज्याला आपण म्हणतो कुटुंब नियोजन. कुटुंब नियोजन जर केलं तर घरातील अपत्यांची संख्या जी आहे ती जास्त वाढत नाही आणि म्हणूनच तो भाग श्रमकल्याणाच्या काही मुद्द्यांशी महत्त्वाचा मानला जात असतो. कारण श्रमिकांची उपजीविका जी आहे ती ते करत असलेल्या कष्टावरतीच त्या ठिकाणी चालत असते. परंतु घरामध्ये जर जास्त अपत्य असतील तर त्यामध्ये कमावलेला पैसा जो आहे त्यामध्ये योग्य राहणीमान जो संबंधित कामगार किंवा कर्मचारी असेल तो आपल्या कुटुंबातील अपत्यांना देऊ शकत नाही. आणि म्हणूनच कुटुंब नियोजन ही काळाची गरज आहे असं मानलं जात असतं. कुटुंब नियोजन कार्यक्रमांची श्रमकल्याणाच्या दृष्टिकोनातून आवश्यकता काय आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला भाग त्यामध्ये येतो किंवा या कार्यक्रमाची पहिली गरज येते ती म्हणजे गरीब व अशिक्षित कामगार वर्ग. भारतामध्ये ग्रामीण भागातील लोक जे आहेत ते आपल्या उदरनिर्वाहासाठी शहरांमध्ये स्थलांतरित झालेले असतात. कुटुंब नियोजनाची शास्त्रीय पार्श्वभूमी पुरेशा प्रमाणामध्ये त्यांना माहीत नसल्यामुळं कुटुंबाचा आकार जो आहे तो सातत्यानं वाढत जात असतो. शिवाय अडाणी अशिक्षित असल्यामुळं होणारे अपत्य ही देवाची देणगी आहे, म्हणून नियोजनासाठी कोणतेही साहित्य याबाबत वापरलं जात नाही किंवा कोणते साहित्य वापरायचं याबाबत त्यांच्यामध्ये अज्ञान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. दुसरा भाग जो आहे तो म्हणजे कुटुंब नियोजनाच्या बाबतीमध्ये जाणीव जागृतीचा अभाव असल्याला आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या कुटुंबाचा आकार जो आहे तो जाणीवपूर्वक लहान ठेवण्यास लोक तयार नसतात. गरीब असल्यामुळे जास्त मुलं असल्यास आर्थिक परिस्थिती सुधारेल असा एक गैरसमज त्या ठिकाणी लोकांचा झालेला असतो. आणि यामुळेच किंवा तसंच एखादा मुलगा जर दगावला तर दुसरा सांभाळेल. तसेच छोट्या कुटुंबाचे सुख आणि जास्तीत जास्त मुलं यामध्येही समाधान लोकांना काहींना पाहायला मिळतं किंवा आनंद मानण्यासाठी अशिक्षित लोक त्या ठिकाणी तयार असतात किंवा त्यांची मानसिकता तशी झालेली असते. आणि म्हणून जाणीव जागृती जी आहे या बाबतीमध्ये आवश्यक असणं गरजेचं आहे. कुटुंब नियोजनाच्या साधनांबाबत अज्ञानता आपल्याला पाहायला मिळते किंवा तीसुद्धा एक कुटुंब नियोजन कार्यक्रमाची गरज बनलेली आहे. अशिक्षित किंवा अडाणी त्याचबरोबर लाजाळू आणि सामाजिक भीती याबाबत कुटुंब नियोजनाची जी काही साधनं वापरली जातात त्या वापरांच्या बाबतीमध्ये जी काही उपलब्ध आहेत किंवा नाहीत याबाबतसुद्धा कामगार वर्ग आज आपल्याला अज्ञानी पाहायला मिळतो. आणि ती साधनं म्हणजेच गर्भनिरोधक गोळ्या, नसबंदी, शस्त्रक्रिया इत्यादी साधनांच्या बाबतीमध्ये त्यांना माहिती देणं जे आहे ती आवश्यक असतं. त्यानंतर कुटुंब नियोजन कार्यक्रमाची गरज जी आहे ती पुढील त्यासाठीचा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. नवीन अपत्य किंवा मुलं. नवीन अपत्य प्राप्ती किंवा दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे अपत्य ही देवाची देणगी असल्याचं समजलं जात असतं. आणि म्हणून कुटुंबामध्ये जेवढा त्या ठिकाणी विस्तारेल किंवा कुटुंबामध्ये जेवढा विस्तार होईल तेवढं उत्पन्न जास्त होईल किंवा तेवढं देव आपल्याला सुखी ठेवेल अशी एक अपत्यप्राप्तीची या ठिकाणी कन्सेप्ट जी आहे ती लोकांमध्ये विशेषतः
कामगारांमध्ये त्या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये सुद्धा विशेष करून मुलगाच हवा आणि तो मुलगाच फक्त त्या ठिकाणी आधार बनू शकतो. त्यामुळं मुलगीचा जन्म जो आहे तो जन्म म्हणजे शापित आणि मुलाचा जन्म म्हणजे वरदान. अशा समाजामध्ये जर मुलगी झालीच तर मुलगा होईपर्यंत वाट बघायची आणि थोडक्यात त्याच वाट बघण्यामध्ये अनेक अपत्यांचा जन्म त्या ठिकाणी होत असतो. ही सुद्धा गोष्ट अतिशय महत्त्वाची मानली जाते किंवा नवीन अपत्य जास्तीत जास्त घरामध्ये येणं हे काही लोक ज्याला आपण म्हणतो योग्य मानत असतात किंवा चांगलं मानत असतात. तर तिथंसुद्धा कुटुंब नियोजन कार्यक्रमाची खरोखर गरज आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यानंतर कौटुंबिक खर्च जो आहे तो कमी राहण्यास मदत होत असते. कुटुंब नियोजन कार्यक्रमामुळं अपत्यांची संख्या जास्त न वाढल्यामुळं कौटुंबिक खर्च जो आहे तो प्रमाणामध्ये राहत असतो किंवा कामगाराने कमवलेल्या खर्चामध्येच त्या ठिकाणी संपूर्ण खर्च त्या ठिकाणी चालत असतो. त्यामुळं त्यांना उच्च राहणीमान जे आहे किंवा उच्च जीवनमान जे आहे ते जगणं त्या ठिकाणी शक्य होत असतं. साहजिकच आहे. कमी उत्पन्नामध्ये जास्तीत जास्त अपत्यांचा सांभाळ करणं हे कोणत्याही कुटुंबाला त्या ठिकाणी अडचणीचं ठरू शकतं. सर्व अपत्यांच्या गरजा भागवणं त्या ठिकाणी कमी उत्पन्नामध्ये शक्य नाही आणि म्हणून बऱ्याच वेळेला उच्च दर्जाचं राहणीमान जे आहे ते त्या ठिकाणी लोकांना जगता येत नाही. परंतु कुटुंब नियोजनाचा आधार घेऊन जर कुटुंब नियोजन जर केलं असेल तर आपोआपच अपत्यसंख्या कमी राहिल्यामुळं त्यांना चांगल्या पद्धतीचं जीवन जे आहे ते काय करता येतं, देता येत असतं आणि त्यांचं उच्च जीवनमान जे आहे ते सांभाळता येतं किंवा मेंटेन करता येत असतं. त्यानंतर चांगलं शिक्षण. ज्या ठिकाणी कुटुंब नियोजन कार्यक्रमाची योग्यरित्या अंमलबजावणी झालेली असते अशा कुटुंबातील अपत्यांना योग्य त्याचबरोबर दर्जेदार असं शिक्षण त्या ठिकाणी देता येत असतं. परंतु ज्या कुटुंबाचा आकार अतिशय मोठा झालेला आहे, विस्तारलेला आहे, अशा कुटुंबामध्ये मात्र चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्या सर्वच अपत्यांना देता येत नाही. त्यानंतर आरोग्याबाबतचं शिक्षण किंवा आरोग्याबाबतची असणारी दक्षता. छोटं कुटुंब असल्यास प्रत्येकाकडं एकाग्रतेनं त्या ठिकाणी लक्ष देणं शक्य होत असतं. प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिकरित्या चौकशी करून त्यांच्या आरोग्याबाबतीमध्ये दक्षता घेणं तसंच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीमध्ये जाणीव जागृती करणं शक्य होत असतं. आणि हा सुद्धा एक कुटुंब नियोजनाचा महत्त्वाचा भाग आहे किंवा ही सुद्धा कुटुंब नियोजन कार्यक्रमाची गरज आहे असं मानलं जात असतं. त्यानंतर बालमजुरीचं प्रमाण जे आहे ते कमी करता येतं. कुटुंब नियोजनामुळं सर्वसामान्य बालमजुरीचं प्रमाण जे आहे ते कमी होत असतं. कारण छोट्या कुटुंबात कुपोषण किंवा या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते निर्माण होत नाहीत. शिवाय जन्माला येणारं प्रत्येक अपत्य हे सदृढ त्याचबरोबर सक्षम त्या ठिकाणी असतं आणि म्हणून कुटुंब नियोजन करणं ही काळाची गरज आहे किंवा या कार्यक्रमाची नितांत आवश्यकता श्रमकल्याणाच्या बाबतीमध्ये विचारामध्ये घेतलेले आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर सकस आणि पौष्टिक आहार त्यांना देता येतो. अपत्य जे आहे ते कायम निरोगी ठेवता येत असतं आणि आनंददायी वातावरणातील कुटुंब जे आहे त्याचा अनुभव त्या ठिकाणी घेता येतो. लहान कुटुंबातील सदस्यांच्या गरजा ज्या आहेत त्या सहज पूर्ण होत असतात. त्यांचं राहणीमान, जीवनशैली त्याचबरोबर आरोग्यदायी त्या ठिकाणी बनत असते किंवा सुखदायी बनत असते. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारताचा दुसरा क्रमांक आज आपल्याला पाहायला मिळतो. इतर बाबतीमध्ये नाही, परंतु लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारत जो आहे तो लवकरच पहिल्या क्रमांकावरती सुद्धा जाऊ शकेल. शिवाय लोकसंख्या जी आहे ती देशाची सामग्री नसून देशाचं ओझं आहे असा विचार त्या ठिकाणी जर आपण केला तर त्या ठिकाणी या गोष्टीला आळा बसू शकतो. परंतु परिस्थिती जी आहे ती सध्याची मात्र आपल्याला विरोधाभासामधली पाहायला मिळते. शिवाय देशाची लोकसंख्या जी आहे ती लोकसंख्या काही वेळेला देशाची पॉवर समजली जात असते किंवा असा विचार केला जातो आणि त्यातून सुद्धा कुटुंब वाढत असतं.
आणि त्यामुळं अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामध्ये पहिली समस्या येते ती म्हणजे निवाऱ्याची किंवा निवासाची सोय. जास्तीत जास्त लोकसंख्या असलेल्या कुटुंबामध्ये सर्वांनाच योग्य अशी निवासाची सोय करता येत नाही. ती एक मोठी समस्या निर्माण होत असते. त्याचबरोबर आरोग्याची समस्या असेल, रोजगाराची समस्या असेल, दारिद्र्याची समस्या, त्याचबरोबर उच्च राहणीमान मिळत नाही आणि परिणामी राष्ट्राचा विकास जो आहे तो पुरेपूर झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक या बाबतीमध्ये आपण सांगू शकतो. म्हणजेच कुटुंब नियोजन न केल्यामुळं कुटुंबातील तसेच देशातील लोकसंख्या वाढते आणि त्याचे अनिष्ट असे परिणाम त्या संबंधित कुटुंबाला, त्याचबरोबर त्या देशातील राहणाऱ्या लोकांना काय करावे लागतात, भोगावे लागत असतात किंवा अनिष्ट परिणामांना तोंड द्यावं लागत असतं. आणि यासाठी सर्वच थरामधून त्या ठिकाणी प्रयत्न होणं गरजेचं आहे. विशेष करून श्रमकल्याणाचा जर आपण विचार केला तर कामगार वर्गामध्ये याची जाणीव जागृती होणं गरजेचं आहे, त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि त्या संबंधित कुटुंबाला योग्य असं स्वास्थ्यपूर्ण त्या ठिकाणी जीवनमान जे आहे ते उंचावलेलं जीवनमान देण्याची आवश्यकता आपल्याला नितांत पाहायला मिळते. आणि यासाठीच कुटुंब नियोजनासाठी भारत सरकारनं काही उपाययोजना केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या उपाययोजना या ठिकाणी आपण पाहणार आहोत. कुटुंब नियोजनासाठी भारत सरकार काय काय करू शकतं ते याद्वारे आपल्याला कळेल किंवा कोणकोणते उपक्रम राबवलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजतं. कुटुंब नियोजनाचा अर्थ जो आहे तो नियोजनाचा अर्थ असा घेण्यात येत असतो की छोटं कुटुंब किंवा कुटुंबाची वाढ थांबविणं, किमान एका मुलामध्ये अंतर ठेवणं. कुटुंब नियोजन हे श्रमिकांचं राहणीमान उंचावण्यासाठी तसंच त्यांचं आरोग्य आणि स्वास्थ्य राखण्यासाठीचं एक प्रयत्न आहे. आणि कुटुंब नियोजन जे आहे ते श्रमिकाला भौतिक आणि नैसर्गिक कारणांमुळे श्रमिकांची आर्थिक आणि सामाजिक जे काही जीवनमान आहे किंवा सुखदायी बनवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती त्याच्याकडं पाहिलं जात असतं. बेरोजगारीला आळा घालण्यासाठी काही विशिष्ट हिंसक प्रकार जे आहे ते थांबवण्यासाठी हे कुटुंब नियोजन महत्त्वाची भूमिका पार पाडतं. कारण श्रमिक हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि राष्ट्राच्या विकासासाठी त्याचं योगदान जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी भारत सरकारनं 1951 सालापासून कुटुंब नियोजन करण्याची सुरुवात केली. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारताचा आज जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो आणि म्हणून भारत सरकार नेहमी लोकसंख्या कमी करण्याच्या बाबतीमध्ये प्रयत्नशील आहे. भारतीयांचे होणारं जे काही विविध प्रकारचं प्रबोधन आहे ते प्रबोधन किंवा विविध चर्चासत्रांचं आयोजन करून कुटुंब नियोजनासाठी आवश्यक असणारं साधनं किंवा साहित्य यांची ओळख करून त्यांचा वापर आणि परिणाम याबाबतचं मार्गदर्शन करत असतं. कुटुंब नियोजन उपक्रम जो आहे तो राबवत असताना भारत सरकारनं यासाठी अगदी पाण्यासारखा पैसा खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळतो, परंतु तरीसुद्धा अपेक्षित फळ जे आहे ते त्यातून मिळालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. डोंगर पोखरून उंदीर काढण्यासारखा हा प्रकार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वीच्या काळामध्ये ही परिस्थिती जी आहे ती खूप भयानक होती. सध्याच्या परिस्थितीमध्ये किंवा सद्यस्थितीमध्ये त्यामध्ये थोडीशी किंवा बऱ्यापैकी सुधारणा घडून आलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण भारत सरकारनं कुटुंब नियोजन उपक्रम जे आहे ते योग्य बाबतीमध्ये राबवणं गरजेचं आहे आणि तशी काही सक्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, परंतु तिचा वापर किंवा त्याची अंमलबजावणी जी आहे ती मात्र पुरेपूर होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. विशेष करून कुटुंब नियोजन उपक्रम जे आहे ते मनापासून स्वीकारायला लोक तयार नसतात. उलट त्यावरती टीका केल्या जात असतात आणि प्रजोत्पादन काळामध्ये आवश्यक असणाऱ्या संरक्षणात्मक साधनांचा वापर हा गांभीर्यानं केला जात नाही. त्यामुळं लोकसंख्येची भरमसाठ वाढ होत असते आणि म्हणून भारत सरकारनं काही उपाययोजना ज्या आहेत त्या ठरविलेल्या आहेत. त्यामध्ये प्रथमतः पहिली उपाययोजना येते ती म्हणजे जाणीव जागृतीची निर्मिती करणं.
वाढत्या लोकसंख्येचे परिणाम केवळ फक्त संबंधित कुटुंबालाच भोगावे लागतात असं नाही, तर संपूर्ण राष्ट्रावरच त्याचे अनिष्ट असे परिणाम होत असतात. याची जाणीव त्या संबंधित कुटुंबांना करून देणं गरजेचं आहे. वाढत्या कुटुंबामुळं कुटुंबाला जे काही खालच्या दर्जाचं जीवन जगावं लागतं आणि त्यांना आपल्यासारखीच तारेवरची कसरत करावी लागत असते. याउलट सुखी जीवन नको किंवा ज्याला आपण म्हणतो की चांगलं जीवन नको अशा पद्धतीची सुद्धा मानसिकता त्या ठिकाणी राहत नाही. सुखी जीवन जर जगायचं असेल तर सहज शक्य काही गोष्टी असतात. त्यापैकी हा एक अतिशय सोपा मार्ग आहे कुटुंब नियोजन करणं. कुटुंब नियोजनासाठी आवश्यक असणारी साधनं वापरल्यामुळे लोकसंख्येचा धोका जो आहे तो त्या ठिकाणी निर्माण होत नाही. अशा गैरसमजांना जर आपण काही दूर करून जर चर्चासत्रांचं आयोजन केलं आणि त्याचे फायदे जे आहेत ते जर पटवून दिले, समाजामध्ये जर जाणीव जागृती जर केली तर त्याचा निश्चितपणे फायदा होत असतो. विशेषतः या जाणीव जागृतीमध्ये नसबंदी कार्यक्रम, गर्भनिरोधक गोळ्या, निरोध इत्यादींचा योग्य वापर करणं, त्याचबरोबर त्यातून कुटुंबाचा मोठा होणारा आकार जो आहे तो त्या ठिकाणी काय करणं, थांबवणं, ह्या गोष्टींची जाणीव जागृती विशेष करून होणं गरजेचं आहे. त्यानंतर भारत सरकारचं दुसरी उपाययोजना येते ती म्हणजे कायदेशीर गर्भपात. गर्भपाताला कायदेशीर मान्यता दिली पाहिजे. वैयक्तिक आणि व्यक्तिगत विकास होण्यासाठी कुटुंब नियोजन जे आहे ते मदत करत असतं. कारण छोटं कुटुंब म्हणजे सुखी कुटुंब. कुटुंब नियोजनासाठी भारत सरकार प्रयत्नशील असून कुटुंब नियोजनाचं महत्त्व जे आहे ते पटवून देण्यासाठी आवश्यक असणारे गुण किंवा कला जी आहे ती भारतीय नेत्यांना अजूनपर्यंत अवगत झालेले आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून लोकसंख्येशी निगडीत असणारे अनेक प्रश्न जे आहेत ते सुटता नाकी नऊ येतात किंवा अगदी ते सोडवता तोंडाला फेस येत असतो. तसंच गर्भपात केल्यामुळं लोकसंख्या वाढीवरती काही प्रमाणामध्ये त्याला थोडासा ज्याला आपण म्हणतो फुलस्टॉप मिळत असतो किंवा थांबा मिळत असतो. गर्भपाताच्या बाबतीमध्ये स्त्रियांचे असणारे गैरसमज जे आहेत ते दूर करण्यासाठी योग्य असे तज्ज्ञ मार्गदर्शक त्या ठिकाणी नेमले पाहिजेत. अशा तज्ज्ञ मार्गदर्शकांनी व्याख्यानांच्या स्वरूपामध्ये किंवा चर्चासत्रांच्या स्वरूपामधून लोकांचं जे काही गैरसमज आहेत ते दूर करून कुटुंब नियोजन कल्याण जे आहे किंवा कुटुंब नियोजन कार्यक्रम जे आहे ते राबविण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं असतं. आणि विशेष करून गर्भपातामुळं होणारे जे काही नुकसान कशा पद्धतीचं होत नाही किंवा त्यातून सुरक्षितता निर्माण होणं गरजेचं आहे. असुरक्षिततेच्या बाबतीमध्ये लोकांच्या असणारे जे काही गैरसमज आहेत ते दूर करणं गरजेचं आहे. त्यानंतर श्रमिकांना प्रलोभित करणं. कुटुंब नियोजनासाठी आवश्यक शस्त्रक्रिया केल्यानंतर म्हणजेच नसबंदी किंवा विशिष्ट स्वरूपाचं आर्थिक मानधन देणं असं जर काही आमिष जर दाखवलं, 100% नाही परंतु किमान 50%पर्यंतचे श्रमिक जे आहेत अशा प्रकारच्या योजनेतून त्याचा लाभ घेतील आणि कुटुंबाचा आकार जो आहे तो मोठा होणं थांबेल. त्याचबरोबर पुढील उपाययोजना म्हणजे कुटुंब नियोजक संसाधनांचा त्या ठिकाणी वापर करणं. कुटुंब नियोजनासाठी अनेक साधनं जे आहेत ती बाजारपेठांमध्ये आज उपलब्ध झालेले आपल्याला पाहायला मिळतात. उपलब्धतेवरती कुटुंब नियोजन होत नाही, तर त्याचा वापर शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर केला तरच कुटुंब नियोजन होत असतं. तसंच मालक वर्गाने सुद्धा अशा कुटुंब नियोजक साधनांचा वापर करण्याची ज्याला आपण म्हणतो ट्रेनिंग म्हणण्यापेक्षा त्याचं असणारं जे काही प्रशिक्षण जे आहे ते त्यांना दिलं पाहिजे. मुबलक प्रमाणामध्ये असे जे काही कुटुंब नियोजक साधनं जे आहेत ती उपलब्ध करून दिली पाहिजे आणि त्याचा वापर कसा करायचा याची सुद्धा माहिती दिली पाहिजे. गर्भनिरोधक असणाऱ्या ज्या काही गोळ्या असतील किंवा शस्त्रक्रिया असतील असे कार्यक्रम त्यांनी सुद्धा राबवले पाहिजे. त्याची सखोल माहिती देणाऱ्या चित्रफिती, त्याचबरोबर मासिके
पोस्टर्स, वृत्तपत्रे, भित्तिपत्रके हे उपलब्ध करून त्याद्वारे त्यांना माहिती देणं गरजेचं आहे. त्यानंतर कुटुंब नियोजनाच्या दृष्टिकोनातून आर्थिक आणि सामाजिक नुकसानीपासून संरक्षण करणं. कुटुंब नियोजन कल्याण कार्यक्रम जे आहेत ते आर्थिकदृष्ट्या त्या ठिकाणी जास्त खर्चिक असू नयेत. त्याचबरोबर कुटुंब नियोजन करणाऱ्या कामगारांना आर्थिकदृष्ट्या काही प्रलोभनं दाखवणं गरजेचं आहे. सामाजिक नुकसानीपासून सुद्धा त्यांचं संरक्षण होणं गरजेचं आहे. म्हणजे समाज काय म्हणेल या दृष्टिकोनातून अनेक वेळेला काही कुटुंब नियोजन कार्यक्रम जे आहेत ते राबविण्यासाठी तयार होत नाहीत. त्यांचे असणारे गैरसमज त्या बाबतीतले दूर करणं गरजेचं असतं. त्यानंतर बेरोजगारीला आळा. कुटुंब नियोजन कार्यक्रम जे आहेत ते जर आपल्याला राबवायचे असतील तर बेरोजगारीचा आणि त्याचा संबंध निश्चितपणे येत असतो. जर कुटुंब नियोजन कार्यक्रम जो आहे तो राबवला नाही तर देशामध्ये लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणावर वाढते. परिणामी रोजगाराच्या बाबतीमध्ये समस्या निर्माण होत असतात आणि या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी आपल्या कुटुंबाचा आकार तसेच देशाची लोकसंख्या जी आहे ती मर्यादित ठेवणं गरजेचं आहे. आणि ती जर मर्यादित ठेवली तर बेरोजगारीला सुद्धा आळा बसू शकतो. त्याचबरोबर आरोग्य आणि स्वास्थ्याचं रक्षण. कुटुंब नियोजन कल्याण कार्यक्रमासाठी संबंधित कामगारांचं जे काही आरोग्य आहे किंवा आरोग्य स्वास्थ्य जे आहे ते चांगल्या पद्धतीचं राहावं. त्याचबरोबर असे कार्यक्रम राबवल्यानंतर सुद्धा त्यांना आरोग्याच्या किंवा स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये यासाठी सुद्धा भारत सरकार प्रयत्न करत असतं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे दैववादी आणि मागास विचारांची पडताळणी. अपत्य ही देवाची देणगी आहे असा गैरसमज करून अनेक अपत्यांचा ज्याला आपण म्हणतो की अनेक अपत्य जे आहेत ती जन्माला घातली जात असतात आणि देवाची कृपा दृष्टी जी आहे ती आपल्यावर भरपूर त्या ठिकाणी झालेली आहे असा एक गैरसमज अडाणी लोकांच्या बाबतीमध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. किंवा अनेक लोकांची आजही अशी मानसिकता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही मानसिकता जी आहे किंवा मागास विचार जे आहे त्या मागास विचारांची पडताळणी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सुद्धा सरकारमार्फत काही उपक्रम राबवणं आवश्यक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे दारिद्र्याचे असणारे परिणाम. कुटुंब नियोजन कार्यक्रम जे आहेत ते पुरेशा प्रमाणामध्ये जर राबविले नाही तर कुटुंबाच्या आणि देशाची लोकसंख्या वाढून बेरोजगारीच्या समस्या निर्माण होतील. बेरोजगारीच्या समस्या निर्माण झाल्यामुळं अनेक कामगारांच्या घरामध्ये दारिद्र्याची अवस्था जी आहे ती पुन्हा जन्म घेईल किंवा दारिद्र्य जे आहे ते जास्तीत जास्त वाढेल आणि ते दारिद्र्य वाढल्यामुळं संपूर्ण ज्याला आपण म्हणतो देशातील कामगारांचं जे काही जीवनमान आहे ते खालावणे जाईल आणि ते खालावू नये. श्रमकल्याणासाठी या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि श्रमकल्याण करत असताना कुटुंब नियोजन कार्यक्रम हा सुद्धा एक घटक अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी आपल्याला वाटतो. आजच्या या सेशनमध्ये आपण श्रमकल्याण आणि कुटुंब नियोजन या कार्यक्रमावरती सविस्तर अशी माहिती बघितलेली आहे. त्यामध्ये प्रथमतः सुरुवातीला आपण कुटुंब नियोजन कार्यक्रम म्हणजे काय त्याचा अर्थ समजावून घेतला. त्यानंतर कुटुंब नियोजन कार्यक्रमाची गरज काय आहे तर त्या गरजेमध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. विशेष करून गरीब आणि अशिक्षित कामगार वर्ग आहे. कुटुंब नियोजनाच्या बाबतीमध्ये जाणीवजागृतीचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. कुटुंब नियोजनाच्या साधनांबाबत अज्ञानता आहे. नवीन अपत्य किंवा मुलं जे आहे ती जास्तीत जास्त जन्माला घातली जातात. कौटुंबिक खर्च जो आहे तो कमी राहणं गरजेचं आहे किंवा उच्च जीवनमान शक्य आपल्याला झालं तर त्यांना देणं आवश्यक आहे. चांगलं शिक्षण, आरोग्याच्या बाबतीमध्ये दक्षता घेणं गरजेचं आहे. बालमजुरी कमी करणं गरजेचं आहे. कामगारांना आणि कुटुंबातील इतर घटकांना सकस आणि पौष्टिक आहार असावा किंवा निरोगी अपत्य त्या ठिकाणी असली पाहिजेत. आनंददायी वातावरण निर्माण झालं पाहिजे.
या गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार केलेला आहे. तसंच कुटुंब नियोजनासाठी भारत सरकारने केलेल्या उपाययोजना ज्या आहेत त्यामध्ये जाणीव जागृतीची निर्मिती, गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणं, श्रमिकांना प्रलोभित करून उपाययोजना राबवणं, कुटुंब नियोजक साधनांचा वापर आणि पुरवठा करणं, त्याचबरोबर आर्थिक आणि सामाजिक नुकसानीपासून संरक्षण मिळणं, बेरोजगारीला आळा घालणं, आरोग्य आणि स्वास्थ्याचं रक्षण करणं किंवा दैववादी मागास विचार जे आहेत त्यांची पडताळणी करून ते लोकांच्या मनातून कमी करणं आणि दारिद्र्याचे जे काही परिणाम आहेत ते परिणाम भोगावे लागू नयेत यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजना ज्या आहेत त्या आज आपण सविस्तररित्या अभ्यासलेल्या आहेत. धन्यवाद.